बारक प्रेक्षक सुद्धा पुढे जायला सज्ज झालं. ए बारक्याला गाड्या सुटल्या. भव्य आणि दिव्य अशा गराडेकरांच्या शिस्तीच्या मैदानातील सेमी फायनल 7 सुटला आणि कसा पाठीमागे धुळा उडतोय. अटी आणि तरीची लढत पाहायला मिळते 5 जणांमध्ये. सुंदर अशी लढत आहे. कोण होतोय फायनलला आणि कोण होतोय क्वार्टर फायनलला पात्र. आणि बाजी मारली की काय परत एकदा छत्रपती संभाजीनगरच्या शाकीर तात्यानं. आता सुंदर असे 7 नंबर तासावांनी तिसऱ्या सेमीमध्ये गाडी फायनलला पात्र ठरली. आई काळूबाईपासून गणेश शेठ सावंत नरेगाव पुणे महाराष्ट्र श्री कानागुरु फॅन्स क्लब नरे यांचा बादशाह पाला आणि त्या जोडीला ओम्या पाला. त्याबद्दल या ठिकाणी ड्रायव्हरला 1000 रुपयाचं बक्षीस आहे आणि समालोचक त्यांना 500 रुपयाचं बक्षीस आहे. आपलं मनापासून धन्यवाद. आणि बाकीचे पंच लगेच मैदान मोकळं करून घ्यायचे कारण खालना लगेच सेमी वळतोय. चला गाड्या सोडा गेलेले बाहेर या. ऐसे अकोले माणसाला मारू नका हो. माणसाला परत मारू नका तुम्ही. सेमी फायनल 7चा निकाल. सेमी फायनल 7चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी महालक्ष्मी बसना पृथ्वीराज बाबा कुटवाड फरसुंगी पुणे कुमार ईश्वरी दैवत गोळकर पाटील लोणंद ही गाडी फायनल साठी पात्र ठरली आणि सेमी 7 मध्ये क्वार्टर फायनल गाडी पात्र ठरली. तास क्रमांक 1 वरून धावली गाडी श्रीनाथ प्रसन्न प्रणाली रमेश अप्पा भाडे हरिभाव लालसगाव नाशिक ही गाडी क्वार्टर फायनलची मानकरी ठरली. विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी फायनलला पाहिली. पृथ्वीराज बाबा कुटवाड फुरसुंगी शौर्य दैवत गोळकर पाटील लोणंद यांचा किसना पाला आणि त्यातून विदर्भ एक्सप्रेस परवाच्या पुणे जिल्हा केसरी मैदानातील 2 नंबरचा मानकरी राजा पाला. सुंदर अशी गाडी फायनलला पात्र केली शाकीर तात्यानं आणि क्वार्टर फायनलला गाडी पात्र ठरली सोनाई गार्डन